छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. त्यांच्याबद्दल अनादरानं बोलणाऱ्या कायद्याचा धाक बसला पाहिजे. इतिहास संशोधन इंद्रजित सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या मांडणीवरून प्रशांत कोरटकर यांनी त्यांना धमकी देऊन आमच्या अस्मितेचा एकेरी उल्लेख करून अपमान केला. शासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी रामदास मधाळे यांनी केली. कुरुंदवाड शहरातील समस्त बहुजन समाज बांधवांच्या वतीनं कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून कोरटकर यांच्या कृतीचा आणि वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पालिका चौकातून दर्गा रस्ता मार्गे जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा पोलीस ठाण्यासमोर येताच या मोर्चाचं निषेध सभेत रूपांतर झालं. यावेळी बोलताना राष्ट्रसेवा दलाचे बाबासाहेब नदाब म्हणाले, इतिहासप्रेमींना खरा इतिहास कळू नये. इतिहासाची सत्य मांडणी करणाऱ्यांना धमक्या देऊन गळा घोटण्याचा प्रकार कोरटकर सारख्या समाजकंटकांकडून केला जातोय. त्याने इतिहासप्रेमींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याबाबतही राहुल सोलापूरकरने अपशब्द वापरून आमच्या भावना दुखावल्यात. या दोघांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. यावेळी ॲडव्होकेट विजय जमदग्नी, महिपती बाबर, अजित देसाई, विकास पाटील, दादासाहेब पाटील, उदय डांगे, दयानंद मालवेकर, बबलू पवार, अप्पासाहेब पंडगर, रमेश भुजुगडे आदींनी भाषणे केली. यावेळी बापूसाहेब असंगे, भीमराव यादव, राहुल निकम, विष्णुपंत माळी, अनिल लाड, सुरेश कांबळे, शाहीर आवळे, रमेश खराडे, मुन्ना बागवान, सचिन मोहिते आदी उपस्थित होते.